राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून ऑफर आहे, सत्ताधारी पार्टी आहे आणि अजितदादा हे सेक्युलर आहेत. त्यांनी मुस्लिम समाजाला भरपूर दिलेले आहे. युतीमध्ये असून मी हे सांगितलो आमच्या समाजाच्या लोकांना की अजितदादा हे भाजप सोबत युतीमध्ये सत्तेमध्ये आहे, परंतु अजितदादाने भरपूर दिलेले आहे मुस्लिम समाजाला. हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट मिनिस्टर दिले, सना मलिक, जिशान सिद्दीकी, नजीब मुल्ला यांना आमदारकी तिकीट दिले होते. सना मलिक निवडून आले. ते इद्रिस नायकवाडी साहेबांना विधान परिषदेवर आमदार केले. वसीम बुरानला, सोलापूरच्या वसीम बुरानला अल्पसंख्याक आयोग सदस्यपदी नियुक्त केली. खूप मोठी पद आहे आणि या लोकांशी विचार विनिमय करून लोकांना हो म्हणल्यावरच मी भरणे मामा यांच्या नेतृत्वात वसीम बुरान साहेब यांच्यासोबत अजितदादाकडे गेलो. दादांनी सांगितले समाजाचे काही काम असो तुम्ही घेऊन या. पवार साहेबांनी याच्यापूर्वी जसं तुम्हाला मदत केली मी मदत करतो आणि परवागाची काळजी करू नका, जेवढी निधी लागेल तेवढी देतो, तुम्ही मला रिझल्ट द्या. हे सर्व सांगितल्यावर मी पक्षात प्रवेश केलो. काल भरणे मामा आले होते, त्यांनी बी उत्साह भरून गेले. परंतु रात्री पार्लमेंट बोर्डची सल्ला संमती न करता अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी शिंदे सेनासोबत बैठक केली, युतीसोबत चर्चा केली. हे बातमी आल्यावर मी आज प्रेस समोर येत आहे की मी शिंदे सेनासोबत युती करत असेल तर मी राष्ट्रवादी पक्षाकडून लढणार नाही. का म्हणजे ज्यावेळी रामगिरी महाराजांनी आमच्या पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर अपशब्द बोलले, टीका टिप्पणी केली, त्यावेळी शिंदे सेना प्रमुखांनी त्यांची पाठराखण केली. त्यांना झेड सिक्युरिटी द्या म्हणून सांगितले, दमबाजीची भाषा केली. तर अशा पार्टीला सोबत घेतल्यावर मुस्लिम समाज मतदान करणार नाही. आणि सर्वप्रथम मला माझ्या नदीवर अभिमान आहे. आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त आमच्या नदीवर प्रेम करतो. अशा आमच्या नदीवर